नमस्कार मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जेव्हा आपण कन्या राशी असा उल्लेख करतो तेव्हा डोळ्यासमोर येतो एक अतिशय सुजाण, समजूतदार आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणारा माणूस। कन्या राशीचे लोक स्वभावतःच खूप डिटेल ओरिएंटेड असतात, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे, बारीक सारी गोष्टींवरती लक्ष देणे आणि समोरच्याला समजून घेणे हा तुमचा उपजत स्वभाव आहे। पण कधीकधी हा स्वभाव तुमच्यासाठी चिंतेचं कारणही बनतो। आज आपण अत्यंत सखोलपणे पाहणार आहोत जुलै 2026 कन्या राशी भविष्य। हे भविष्य आपण त्या महिन्यातील प्रत्यक्ष ग्रहस्थितींच्या आधारे समजून घेणार आहोत। या महिन्यात ग्रहांची हालचाल कन्या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुमचा स्वामी ग्रह बुध महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी अनुकूल स्थितीमध्ये बदल करतोय। याचा थेट परिणाम तुमच्या विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि करिअरवरती कसा होणार आहे हे आपण सविस्तर पाहूयात। या महिन्यात ग्रहांची स्थिती पाहिली तर मंगळ वृषभ राशीत स्थित आहे, गुरु कर्क राशीत आहे, शनी मीन राशीत आहे, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत विराजमानित आहे। तसेच 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो, 7 जुलैला बुध मिथुन राशीत प्रवेश करतो आणि 16 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत जातो। या सर्व ग्रहस्थितींचा एकत्रित परिणाम म्हणजे कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना क्लिअरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रेशर मॅनेजमेंट घेऊन येणार आहे। या महिन्याची सुरुवात थोडी विचारांनी भरलेली असू शकते। मित्रांनो, कन्या राशीचा एक मोठा दोष म्हणजे ओव्हर थिंकिंग, अतिविचार करणे आणि स्वतःवरच संशय घेणे। महिना सुरू होताना मनात अनेक गोष्टी चालू राहतील, कामाबद्दल, भविष्याबद्दल आणि स्वतःच्या काही जुन्या निर्णयांबद्दल थोडा गोंधळ किंवा दडपणा जाणवू शकतो। कधीकधी तुम्हाला वाटेल की सगळं काही परफेक्ट का होत नाही आहे, पण काळजी करू नका, हा तुमचा स्वभाव आहे। जसं जसं 7 जुलै जवळ येतो तसं तसं तुम्हाला आयुष्यात एक मोठा बदल सुरू होतो। तुमचा स्वामी बुध ग्रह तुमच्या स्वभावाला अधिक सक्रिय, प्रॅक्टिकल आणि स्पष्ट बनवतो। जो गोंधळ महिन्याच्या सुरुवातीला होता तिथे तुम्हाला अचानक क्लॅरिटी मिळायला लागेल। नोकरी आणि करिअरच्या बाबतीत हा महिना कन्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेचा काळ ठरू शकतो। कन्या राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे हार्डवर्क आणि ॲनालिटिकल माइंड। तुम्ही कोणतंही काम अर्धवट सोडत नाही आणि कामातली चूक तुमच्या नजरेतून सुटत नाही। ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात नेमकी तुमची हीच पद्धत या महिन्यात खूप उपयोगी पडेल। तुमच्या याच गुणांमुळे ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील। हे काम फक्त हाच माणूस परफेक्ट करू शकतो असा विश्वास लोकांचा तुमच्यावर बसेल। तुम्ही त्यापेक्षा पूर्णही कराल। पण मित्रांनो, यामुळे कामाचा ताण प्रचंड वाढू शकतो। कन्या राशीचा एक स्वभाव असतो की ते काम दुसऱ्यावर सोपवण्यापेक्षा मी स्वतःच केलेलं बरं असं म्हणतात। या मायक्रो मॅनेजमेंटमुळे, या सवयीमुळे या महिन्यात काही वेळा असं वाटू शकतं की जबाबदाऱ्या खूप आहेत पण साथ देणारं कोणीच नाही। 7 जुलैनंतर बुध मिथुन राशीत गेल्यावर तुमचे कम्युनिकेशन स्किल खूप मजबूत होईल। तुम्ही तुमचे विचार, तुमचे प्रेझेंटेशन अधिक प्रभावीपणे मांडू शकाल। मीटिंग्स, रिपोर्टिंग्स, ॲनालिसिस किंवा क्लायंट हँडलिंगमध्ये तुम्ही तुमची छाप पाडाल। काही लोकांना नोकरी बदलण्याचे किंवा नवीन संधीचे संकेत मिळतील, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईगडबडीत किंवा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका। आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना स्थिर आहे, पण खर्च नियंत्रित ठेवण्याची खूप गरज आहे। गुरु कर्क राशीत असल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळेल किंवा जुनी अडकलेली कामं मार्गी लागतील, पण इथे शुक्राची स्थिती समजून घेतली पाहिजे। 4 जुलैला शुक्र सिंह राशीत जातोय। कन्या राशीची लोक एरवी पैशांच्या बाबतीत खूप हिशोबी आणि प्रॅक्टिकल असतात, पण जेव्हा कुटुंबाचा किंवा स्वतःच्या आवडीचा प्रश्न येतो तेव्हा ते मऊ पडतात। या महिन्यात इमोशनल स्पेंडिंग किंवा लाईफस्टाईलवरती गरजेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे। कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे खिसा रिकामा होऊ शकतो, त्यामुळे महिन्याचं बजेट आधीच आखून ठेवा। कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना तुमच्या संयमाची कसोटी पाहणार आहे। कन्या राशीचे लोक कुटुंबाप्रती खूप निष्ठावान असतात, पण कधीकधी समोरच्याच्या चुका काढण्याच्या सवयींमुळे घरात मतभेद होतील। या महिन्यात तुम्हाला कुटुंबासाठी जास्त वेळ द्यावा लागेल। घरातील काही मोठ्या निर्णयांमध्ये तुम्हाला मध्यस्थ म्हणून काम पाहावं लागेल। तुमच्याकडे ती समजूतदारपणाची ताकद आहे,
घरात शांतता राखण्यासाठी तुम्हाला स्वतःचा राग आणि चिडचिड आवर्ती घ्यावी लागेल. लहान लहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण तुमच्यातील संवाद कौशल्य वापरून तुम्ही परिस्थिती सहज हाताळू शकता. या प्रेम आणि सामाजिक जीवनात हा महिना मिश्र स्वरूपाचा आहे. या महिन्यात तुमचं मन भावनांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल आणि ॲनालिटिकल राहील. तुम्ही नात्याचा सुद्धा बुद्धीने विचार करायला लागाल. यामुळे पार्टनरसोबत थोडं अंतर किंवा संवादामध्ये कोरडेपणा जाणवू शकतो. पण लक्षात घ्या, कन्या राशीचे लोक नात्यात खूप प्रामाणिक असतात. त्यामुळे जे नातं खरं आणि घट्ट आहे ते या काळामध्ये अधिक मजबूत होईल. सामाजिक जीवनात तुमचा आदर वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. पण या महिन्यात तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहाल. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी उडबस करण्यापेक्षा स्वतःच्या जवळच्या लोकांमध्ये राहणं पसंत कराल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य आहे, पण कन्या राशीच्या लोकांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे मेंटल फटीग. तुम्ही डोक्याला सतत काम देत असता, सतत नियोजन, सतत बॅकअप प्लान तयार ठेवणं. यामुळे तुमच्या मेंदूला विश्रांती मिळत नाही. या महिन्यातील कामाचा ताण तुमच्या आरोग्यावरती, विशेषतः पोटाच्या तक्रारी किंवा झोपेच्या समस्येवरती दिसू शकतो. त्यामुळे कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढा. पुरेशी विश्रांती घ्या आणि ओव्हरथिंकिंग थांबवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूपच सुंदर आणि प्रगतिकारक आहे. बुध ग्रह तुमच्या बुद्धीला तीव्र करतोय. तुमची आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता खूप वाढेल. फक्त एकच दोष नडला तर तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन. मन भरकटू देऊ नका. अभ्यासात सातत्य ठेवा. यश नक्की मिळेल. एकूण पाहिलं तर जुलै 2026 हा महिना कन्या राशीसाठी रिस्पॉन्सिबिलिटी विथ क्लॅरिटी आणि ग्रोथ घेऊन येत आहे. तुमच्यातील अफाट कष्ट करण्याची तयारी आणि प्रॅक्टिकल विचारसरणी तुम्हाला या महिन्यात संकटातून बाहेर काढेल. करिअरमध्ये प्रगती आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील आणि मानसिक पातळीवरती स्वतःवर ताबा ठेवणे हाच या महिन्याचा यशाचा मंत्र आहे. आणि मित्रांनो, हे झालं राशीवर आधारित सामान्य भविष्य. पण जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जन्मकुंडलीबाबत सखोल आणि अचूक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता. आपली कुंडली मार्गदर्शन सेवा पूर्णपणे सशुल्क म्हणजेच पेड आहे आणि त्याची फी आपण सर्वांना परवडेल अशी म्हणजे फक्त 199 रुपये ठेवले आहे. तुमच्या करिअर, नोकरी, व्यवसाय, विवाह किंवा वैयक्तिक जीवनाबाबत अचूक दिशा आणि सोपे उपाय हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्कीच संपर्क साधू शकता. मित्रांनो, हा होता आजचा सविस्तर कन्या राशी भविष्य विश्लेषण व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती पटली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल. अशा सखोल आणि शास्त्रोक्त अचूक ज्योतिष मार्गदर्शनासाठी भेटत रहा आपल्या श्री देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.